आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच्या घडीला अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षण आयुक्तालय यांच्या वतीने एक पत्र जे आहे तात्काळ आणि कालमर्यादित काढण्यात आलेलं आहे. या पत्राचा जे विषय आहे तर ते जिल्हा परिषद शिक्षक पद भरती संदर्भात बिंदू संदर्भात जे काल मीटिंग झाली होती त्या संदर्भात असणारे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश यामध्ये शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहे. राज्यातील जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांना आज 19 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद यांच्याकडील शिक्षक पद भरतीसाठी जाहिरातीविषयक कारवाई करणे तसेच प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीबाबत तक्रारी इत्यादींची खात्री करून पुढील आवश्यक कारवाई अनुसरून कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र असणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयांवे कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TIT परीक्षा जे राज्यामध्ये 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान झाली होती. त्यानंतर या परीक्षेमध्ये बसलेले उमेदवार यांच्याकडून पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईडची सुविधा पूर्ण करून घेण्यात आलेली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2022-23च्या आधार प्रमाणित संच मान्यता जे राज्यामध्ये करण्यात आली होती तर त्या संच मान्यतेच्या आधारे सामान्य प्रशासन विभागाचे 6/7/2019च्या GR नुसार बिंदूनामावली प्रमाणित करणे आवश्यक होते. बिंदूनामावली तपासणीची कारवाई सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी संघटना उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदूनामावली अचूक करण्याबाबत त्रुटी दूर करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली होती. सदरची निवेदने व कार्यरत शिक्षकांचे सेवा विषयक अभिलेख पडताळून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे 4 ते 6 महिन्यांचा कालावधी देखील लागलेला आहे. सद्यस्थितीमध्ये बिंदूनामावलीची कारवाई पूर्ण झालेली आहे. शासन निर्णय 21 जून 2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे असे यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर बिंदूनामावलीतील दुरुस्तीबाबत मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधिमंडळ 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत आवश्यक कारवाई करणे आवश्यक असल्याने एकूण रिक्त पदांच्या 80% ऐवजी 70% पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी असे सूचना शासन स्तरावरून प्राप्त आहेत. म्हणजेच मित्रांनो, आता 80% ऐवजी हे जागांची कपात करण्यात आलेली आहे. 70% त्याला मर्यादेमध्ये भरण्याची परवानगी दिलेली आहे. शासन निर्णय जे 21 जून 2023चा आहे त्यामधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ती पदे भरवायची आहेत असे त्यांचे यामध्ये म्हणणे आहे. तथापि बिंदूनामावली संदर्भात काही वैध आक्षेप प्राप्त असल्यास त्यांचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित 10% रिक्त पदे भरतीची कारवाई करण्यात यावी. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की शासनाने 80% ची जी परवानगी 21 जूनच्या GR नुसार दिली होती आता तर त्याला 70% जागा भरण्यासंदर्भात मान्य सूरज मांढरे साहेब यांच्या सहीने हा पत्र आज काढण्यात आलेला आहे. सदर पत्राची जी परत आहे तर ते खाजगी सचिव शिक्षण मंत्री यांचे देण्यात आलेली आहे. तसेच प्रधान सचिव शिक्षण खात्याचे, ग्रामविकास खात्याचे यांना देखील देण्यात आलेली आहे. तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांना देखील देण्यात आलेली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांना देखील हा पत्र देण्यात आलेला आहे आणि सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देखील हा पत्र जे आज इश्यू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अर्थात याचा आपण या पत्राचा असा विषय होणार आहे की आता जे एकूण रिक्त पदांच्या 80% ऐवजी आता 70% पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी असे सूचना कालच्या बैठकीमध्ये मित्रांनो झालेल्या आहेत आणि त्याला अनुसरून मान्य आयुक्त साहेब जे आहेत तर त्यांनी हा पत्र काढलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 21 जूनचा जो GR आहे तर त्यामधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ती पदे भरवायची आहे. तथापि बिंदूनामावली संदर्भात काही वैध आक्षेप प्राप्त असल्यास त्यांचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित 10% रिक्त पदे भरतीची कारवाई करण्यात यावी.